नमस्कार मित्रांनो, आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे। माननीय बच्चू कडू यांनी 21, 22 आणि 23 इथे दिव्यांगांचा आणि शेतकरी बांधवांचा इथे मोर्चा आहे। त्यामध्ये दिव्यांगांच्या काय काय अटी आहेत तेच आपण बघूया। त्यामध्ये दिव्यांगासाठी मागणी कोणकोणत्या केलेल्या आहे त्याच आपण बघूया। तर बघू शकता इथे तुम्ही दिव्यांगासाठी दरमहा 6000 रुपये मानधन। आता आत्मनिर्भरतेची नवीन पहाट म्हणजे जे पण दिव्यांग असन त्यांना 6000 रुपये तुम्ही मानधन करावे असं सांगितलं आहे। त्यानंतर दुसरं म्हणजे स्वतःचं घर स्वाभिमानाचं आयुष्याचं दिव्यांगासाठी स्वतंत्र घरकुल योजना म्हणजे जो पण दिव्यांग असन त्यांना एक स्वतःचं घर असलं पाहिजे आणि तो स्वाभिमानाने जगला पाहिजे। यासाठी दिव्यांगासाठी स्वतःचं एक घरकुल असलं पाहिजे, हे पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे। त्यानंतर तिसरं म्हणजे शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातील दिव्यांगांना नवी संधी। जे दिव्यांग शिक्षण घेत असेल किंवा क्रीडा याच्यात चांगला सहभाग असेल अशा दिव्यांगांना तुम्ही नवीन संधी द्या। संघर्ष आता यशात बदलून द्या, म्हणजे आम्ही संघर्ष करू आणि समोर तुम्ही तो संघर्ष आमचा यशात बदलून द्या असं पण त्यामध्ये सांगितलं आहे। त्यानंतर सांगितलं आहे दिव्यांगासाठी स्वयंरोजगारासाठी दिव्यांगांना स्टॉल मदतीपेक्षा संधी द्या। जो पण दिव्यांग असा घुमत असेल बाहेर कुठे पण त्यांना रोजगार असत नाही, त्यासाठी दिव्यांगासाठी तुम्ही स्टॉल द्या। त्या स्टॉल द्या, त्यांना मदत नको, त्यांना तुम्ही फक्त संधी द्या। माझं पण हेच वाक्य आहे, दिव्यांगांना दया नको, फक्त संधी द्या। त्यानंतर आहे दिव्यांग म्हणजे दिव्यांगांची संधी सन्मान आणि समृद्धी। दिव्यांगासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे। दिव्यांगांना प्रत्येक याच्यात अंत्योदय कार्ड मिळालंच पाहिजे, सर्व गोष्टी झाल्याच पाहिजे। त्यानंतर आहे मित्रांनो इथं तर तुम्ही सगळं बघू शकता दिव्यांगांच्या कोणकोणत्या मागण्या आहेत। तुम्हाला हा व्हिडिओमध्ये मी पूर्ण सांगितलं आहे, तुम्ही एकदा डबल बघून घ्या आणि वाचून घ्या। आणि सर्व दिव्यांग बांधवांना अशी विनंती करतो की सर्वात जास्त दिव्यांग उद्या शिबिरामध्ये आयोजित राहा। आणि ठिकाण तुम्हाला माहीतच आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र शेजारी राजधानी किल्ले रायगडच्या पायथ्याशी पाचाड, तालुका महाड, जिल्हा रायगड इथे सर्व दिव्यांग बांधव आवश्यक असे उपस्थित राहावे। धन्यवाद मित्रांनो।